पायधुनी परिसरात 7 वर्षांच्या चिमुकलीवर गोडाऊनच्या वॉचमननं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी पायधुनी पोलीस ठाण्याला घेराव घातलाय। आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली। पोलिसांनी आरोपी इस्लाम परवेजला अटक केली आहे। त्याच्यावर पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। आरोपीला आज न्यायालयात हजर केलं जाईल। पीडित मुलीवर जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती सध्या स्थिर आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी साक्षी यादव। साक्षी, या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत काय तपास केलेला आहे आणि सध्या पीडितेची प्रकृती कशी आहे? श्यामल, काल दुपारच्या सुमारास ही संतापजनक घटना आपल्याला पाहायला मिळाली। पायधुनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे। पायधुनी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी इस्लाम परवेज याला अटकसुद्धा करण्यात आली आहे। त्याचं वय 33 वर्ष आहे। परवेज हा मा कॉर्पोरेट सर्व्हिस या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करत होता। 9 वर्षीय मुलीला त्यांनी गोडाऊनमधून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती जी आहे ती समोर येते। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी काल पोलीस ठाण्याला घेराव घालत निदर्शने सुद्धा केली होती। आज परवेजला न्यायालयात हजर करण्यात आला आहे। परवेज जो आहे तो मूळचा झारखंडचा रहिवासी आहे आणि तो इथे काम करत होता। तर सध्या चिमुकलीची जी प्रतिकृती आहे ती जरा ठीक आहे। पायधुनी परिसरात ही संतापजनक घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते। पाहायला गेलं तर दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते। चिमुकलीचं वय अवघं 8 वर्ष होतं आणि तिच्यावर त्या आरोपीकडून अत्याचार करण्यात आला। चिमुरडीची प्रकृती आता हळूहळू सुधारते आणि ती डॉक्टरांना प्रतिसाद देते। चिमुकलीवर सध्या जे रुग्णालयात उपचार सुरू आहे। चिमुरडी जी आहे तिची प्रकृती आता ठीक आहे। मात्र नातेवाईकांकडून आता संताप व्यक्त केला जातोय। आता थोड्या वेळात त्यांना आरोपीला सेशन कोर्टात दाखल करण्यात येणार आहे आणि जो आरोपी आहे तो मूळचा झारखंडचा आहे आणि तो इथे काम करत होता वॉचमन म्हणून। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। मात्र या घटनांमध्ये, अत्याचाराच्या या घटनांमध्ये वारंवार सातत्याने वाढ होते।